नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपण WRD बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत की आता सध्याच जस्ट नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन म्हटल्यापेक्षा जलसंपदा विभागाकडनं एक जाहिरात आली होती की तिच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की 2019 मध्ये ज्यांनी WRD JEE फॉर्म भरलेले आहेत त्यांची आता एक्झाम कंडक्ट करणार आहेत म्हणून. ठीक आहे. तर आपण WRDचा पेपर पॅटर्न कसा असतो, त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टला कसं वेटेज असते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा WRD जलसंपदा विभाग, ठीक आहे, मराठी त्याला आपण जलसंपदा विभाग असं म्हणतो, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. याच्यामध्ये बघा एक पेपर होतो. ठीक आहे. त्या पेपरमध्ये 60 क्वेश्चन हे टेक्निकलचे असतात आणि 40 क्वेश्चन नॉन टेकचे असतात. ठीक आहे. 60 क्वेश्चन टेक्निकलला असतात, 40 क्वेश्चन नॉन टेकचे असतात. तर तिच्यामध्ये बघा आणि तिच्यामधले पण जे 40 क्वेश्चन आहेत तिच्यापैकी जे 10 मार्क्स आहे, इंग्लिशला 10 मार्क्स, मराठीला 10 क्वेश्चन, त्याच्यानंतर सामान्य ज्ञानला 10 क्वेश्चन. ठीक आहे. तर असे 40 क्वेश्चन आणि 60 क्वेश्चन, 40 क्वेश्चन नॉन टेकसाठी आणि 60 क्वेश्चन टेक्निकलसाठी असं त्याच्यामध्ये डिवाइड केलेलं असते. ठीक आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्सचा असतो. म्हणजे हे 40 आणि हे 60 असे टोटल 100 क्वेश्चन असतात आणि 200 मार्क्सची ती काय असते एक्झाम असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण वेटेज बघूयात. WRDमध्ये आपण जे टेक्निकलचे सब्जेक्ट आहेत त्या टेक्निकल सब्जेक्टचं वेटेज आपण बघूयात. बघा याच्यामध्ये जे 2016 मध्ये जो WRDचा एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये 3 शिफ्टमध्ये ती एक्झाम झाली होती. ती जी एक्झाम होती ती 3 शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आली होती. तर तिच्यामध्ये आपण त्या पेपरचे ॲनालिसिस करून मी काही याच्यामध्ये थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की किती वेटेज कुठल्या कुठल्या सब्जेक्टला आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला बघितल्यानंतर असं लक्षात येईल की RCC आणि CT, RCC आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेले होते. बघा RCC आणि CTला तिच्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये 11 क्वेश्चन होते, शिफ्ट 2 मध्ये 9 क्वेश्चन आणि शिफ्ट 3 मध्ये 10 क्वेश्चन. तर मग याच्यामध्ये जर का मी एक्सपेक्टेड क्वेश्चन लिहिले, याच्यामध्ये जर का मी एक्सपेक्टेड क्वेश्चन जर का याच्यामध्ये मेन्शन केले, तर मला सांगा आता ही जी 2019ची जी एक्झाम होणार आहे तिच्यामध्ये मी एक्सपेक्ट करू शकतो, हे जे प्रिव्हियस इयरचे जे याच्यावरून मी काय करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो की याच्यामध्ये बघा RCCमध्ये कमीत कमी किती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, कमीत कमी 8 ते 9 क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा IFM प्लस HM यामध्ये पण ॲव्हरेज 9 ते 8 क्वेश्चन विचारलेले होते. तर यावर्षी आपण त्याचं ॲव्हरेज धरू 7 ते 8 क्वेश्चनपर्यंत काय केल्या जातील ते विचारल्या जातील. त्यानंतर बघा त्यानंतर काय की सर्वेइंगमध्ये पण 8 ते 9 क्वेश्चन विचारलेले आहेत. या वर्षी सुद्धा 60 ते 8 क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा याच्यामध्ये इरिगेशन आणि हायड्रोलॉजी जे आहे, इरिगेशन आणि हायड्रोलॉजी याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन WRD JEE एक्झाममध्ये विचारतात. कारण की एक्झामच कशाशी संबंधित आहे, इरिगेशनशी संबंधित आहे. त्याच्यामुळे इरिगेशन प्लस हायड्रोलॉजी हे सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याची जी आपण ज्यावेळेस याची प्रिपरेशन करतो, या सब्जेक्टची प्रिपरेशन करतो, तर ही जी प्रिपरेशन आहे ही बेसिक लेवललाच असली पाहिजे. म्हणजे बेसिक लेवलला असली पाहिजे म्हणजे चांगल्या लेवलला केली तर सिलेक्शन होणार नाही का. तर माझं म्हणणं कसं आहे की बेसिक लेवलला असली पाहिजे. म्हणजे तुमचं मॅक्सिमम फोकस कसं असलं पाहिजे की कुठली एक्झाम क्रॅक करण्यासाठी महत्त्वाचं काय असते की काय करावं यापेक्षा काय करू नये हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम द्यायची आहे WRD JEEची आणि तुम्ही बसले न्यूमेरिकल सॉल्व्ह करत, ठीक आहे, गेटचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत तुम्ही बसले, तर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट होणार का? नाही, मुळीच होणार नाही. कारण की जशी एक्झाम तशी त्याची स्ट्रॅटेजी असते, तशी त्याचे वेगवेगळा अभ्यासाचा पॅटर्न असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे WRD JEE असेल किंवा PWD JEE असेल, WCD JEE असेल, कुठलीही JEEची एक्झाम असेल तर तुम्हाला बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारतात, जास्त डीपमध्ये विचारत नाही. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बेसिक स्टडी करा, पण वारंवार करा, चांगल्या पद्धतीने त्याला रिवाईज करा, म्हणजे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत तुमचे जास्तीत जास्त होतील. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे जिओटेक. तर जिओटेकमध्ये पण 9 ते 7च्या दरम्यान विचारलेलं आहे. तर एक्सपेक्टेड आपण करू शकतो 7 ते 8 क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर प्लस इरिगेशन प्लस हायड्रोलॉजी यावेळेस आपण किती एक्सपेक्ट करू शकतो, याच्यामध्ये 9 ते 10 क्वेश्चन याच्याला एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा सॉमला पण आपण 3 ते 4 क्वेश्चन काय करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. तर एस्टिमेशन अँड कॉस्टिंगमध्ये सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन काय यावर्षी सुद्धा येऊ शकतात. आता बघा स्टील स्ट्रक्चर, एन्व्हायरमेंट, BCM, CPM आणि PERT. तर याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 1-2 क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन प्रत्येकामध्ये विचारू शकतात. आता तुम्हाला हे जे तुम्ही हा जो सिलेबस बघितला
तर याच्यामध्ये हे बघून तुम्हाला असं वाटेल की पहिले जे 4-5 मी सब्जेक्ट मेन्शन केलेले आहेत तेच जर का सब्जेक्ट केले तर मी तर जास्तीत जास्त 60 पैकी मी जवळपास 40 क्वेश्चन आरामशीर कव्हर करतोय. पण मला सांगा तुम्ही RCC आणि समजा CT कितीही स्ट्रॉंग केला तर तुम्हाला सपोज तिच्यावरती किती 8 ते 9 क्वेश्चन विचारले, सपोज 9 क्वेश्चन विचारले आणि तुम्ही RCC कितीही स्ट्रॉंग केला तर 9 पैकी 9 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? नाही. मग तुमच्याकडे बफर झोन असणं गरजेचं आहे. बफर झोन म्हणजे काय की तुम्हाला जास्त सब्जेक्ट प्रिपेअर करणं आवश्यक आहे. तुम्ही असं समजायचं नाही की मी समजा 4 ते 5 सब्जेक्ट प्रिपेअर केले म्हणजे माझे सपोज 10-20 आणि हे सपोज 10-30-40 क्वेश्चन समजा प्रिपेअर झाले, अप्रॉक्सिमेट पकडतो 40 क्वेश्चन प्रिपेअर झाले, अशी समजण्याची गलती करायची नाही. का? कारण की याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही RCC कितीही स्ट्रॉंग केलं किंवा जिओटेक कितीही स्ट्रॉंग केलं तर तिच्या जिओटेकचे जेवढे पण क्वेश्चन पडतील तेवढे तुम्हाला येणारच म्हणून काय गॅरंटी आहे? त्याच्यामुळे तुम्हाला काय की बफर झोन तुमच्या हाताखाली ठेवावा लागेल. तुम्हाला हे बघा पहिले काय होतं, पहिले तुम्हाला काय सांगायचे जास्तीत जास्त की 18-20 प्रिन्सिपल फॉलो करा. काय 18-20 प्रिन्सिपल म्हणजे काय? 20% सिलेबस 80% मार्क्स. म्हणजे एक्झाममध्ये जे 80% क्वेश्चन आहेत ते 20% सिलेबसमधून येत होते. पहिले होतं तसं, पण आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आता तसं नाही आहे. आता तुम्ही जोपर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर करणार नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही. माझं सिंपल म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करणार नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही. कारण की याच्यामध्ये MPSC सारखं फिक्स आहे का? जसं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये असं फिक्स आहे का की या सब्जेक्टला 10 क्वेश्चन, या सब्जेक्टला 10 क्वेश्चन? नाही. याच्यामध्ये काहीच फिक्स नाही. त्यांच्या जर का मनात आलं तर ते इरिगेशन आणि हायड्रोलॉजीलाच यावर्षी 30 क्वेश्चन विचारतील. त्यांना त्यांची कोणालाच बांधिलकी नाहीये. ते काहीही करू शकतात. कुठलेही क्वेश्चन कुठल्याही सब्जेक्टचे कितीही क्वेश्चन ते टाकू शकतात. कारण की त्यांनी वेटेज फिक्स ठेवलेलं नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही सेफ साईडने चालायला पाहिजे की त्यांनी कुठल्याही सब्जेक्टचे कितीही क्वेश्चन टाकू देत. आपलं काम आहे की आपण पूर्ण सब्जेक्ट आपले कव्हर झालेच पाहिजे. ठीक आहे. आता 2019च्या मुलांचं ते गोष्ट सोडा, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे त्यांनी मॅक्सिमम फोकस ज्या सब्जेक्टला जास्तीत जास्त क्वेश्चन येतात त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. पण मित्रांनो, जे मुलं आता समोरची जे येणारी JEE आहे, PWD JEE, WCD JEE किंवा WRD JEE आणखी वॅकन्सी निघणार आहेत 100% या एखाद्या वर्षात परत वॅकन्सी निघतील. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जे आत्तापासून टार्गेट करताय की आपल्याला JEEमध्ये आपल्याला बेस्ट द्यायचे, तर त्या मुलांना मी आग्रहात सांगू इच्छितो की त्यांनी पूर्ण सब्जेक्ट करावे. म्हणजे आत्तापासून तयारी करावी. म्हणजे जेणेकरून त्यांना असंच की फक्त 2-4 सब्जेक्ट करून जाण्याचे काम त्यांना पडू नये. ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे 100% सिलेबस 100% क्वेश्चन किंवा 100% सिलेबसमधून ते क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतील. कारण की सध्या काय आहे की जो ट्रेंड आहे तो बदलण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे. कळालं? तर हे जे वेटेज आहे याच्यावरती तुम्ही लक्षात द्या की हे वेटेज फक्त याच्यासाठी सांगितलं की आता जे 2019साठी जे जलसंपदा विभागाने नोटीस दिली होती तर त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी हे जे वेटेज आहे हे मायने ठरते. पण ज्यांना पुढच्या वर्षीची JEE टार्गेट करायची आहे त्यांच्यासाठी हे वेटेज मायने नाही आहे. कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस करायचा आहे. ठीक आहे. कळतंय? ओके. त्यानंतर बघा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे की WCD JEE एक्झामचं पॅटर्न काय असते. मी तुम्हाला सांगितलं की WRD, WCD आणि PWD एक्झाम ज्या आहेत त्या नोटिफिकेशन येऊ शकतात, चान्सेस आहेत. कारण की WCD डिपार्टमेंट नवीन आहे पण त्याच्यामध्ये पण खूप जास्त JEEच्या वॅकन्सी खाली आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या WCDच्या PWDच्या JEEच्या वॅकन्सी येऊ शकतात कारण की 2 वर्ष झालेल्या वॅकन्सी आलेल्या नाही आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा WCD JEEच्या एक्झामचं स्ट्रक्चर कसं असते. 70% काय आहे? 70% टेक्निकल आहे, 30% नॉन टेक आहे. 70% टेक्निकल, 30% नॉन टेक. त्यानंतर बघा त्यानंतर आहे PWD एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे. तिच्यामध्ये 75% टेक्निकल, 25% नॉन टेक्निकल. बघा आता कम्पेअर करू आपण. PWD JEEमध्ये 75% होतं. ठीक आहे. WRD मध्ये किती होते? WRD मध्ये 60 क्वेश्चन होते. आणि WCD मध्ये किती होते? तर WCD मध्ये किती क्वेश्चन होते बघा. WCD मध्ये टेक्निकलचे किती क्वेश्चन विचारलेले होते? आय थिंक 70 क्वेश्चन आहेत. येस, 70 क्वेश्चन आहेत. WCD मध्ये 70 क्वेश्चन विचारतात. मला सांगा आणि याच्यामध्ये नॉनटेक मध्ये किती होते? 40 WRD साठी, 25 PWD साठी आणि 30 WCD साठी. मला सांगा मित्रांनो,
तुम्ही कुठल्याही एका एक्झामसाठी जर का टार्गेट केलं, म्हणजे WRD JEEसाठी टार्गेट केलं किंवा WCD JEEसाठी टार्गेट केलं किंवा PWD JEEसाठी टार्गेट केलं, तर तिन्ही एक्झाम तुमच्या कव्हर होतात. कारण की तिन्ही एक्झामचा सिलेबस सेम आहे, सिलेबसमध्ये काहीच फरक नाही आहे. ठीक आहे, सिलेबस सेम आहे. फक्त काय की वेटेज व्हॅरी करते, की WRDमध्ये जसं इरिगेशन आणि हायड्रोलॉजीला जास्त महत्त्व देतात, तसं PWDमध्ये दुसऱ्या जिओटेक वगैरे बाकीच्या सब्जेक्टला जास्त महत्त्व देतात. पण काय आहे की तुम्हाला मी काय सांगितलं की जर का तुम्ही 100% सिलेबस कव्हर केला तर तुम्ही तीनही एक्झाम टार्गेट करू शकता ॲट अ टाईम. फक्त काय की तुम्ही एवढं डोक्यात ठेवायचं आहे की आपल्याला 100% सिलेबस कव्हर करायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही 100% सिलेबस कव्हर केला तर तुमच्या ह्या तीनही एक्झाम टार्गेट होतात आरामशीर. ठीक आहे, नाहीतर मग कसं होतं की तुम्ही सब्जेक्टकडे पाहून जर का प्रिपरेशन केली, की सपोज WRDला इरिगेशन हायड्रोलॉजी जास्त विचारतात, मग मी त्याच्यावर जास्त फोकस करणार, तर तुम्ही फक्त WRD JEEच एक्झाम टार्गेट करू शकता. बाकीच्या 2 एक्झाममध्ये तुम्ही वीक राहणार. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला जर का सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही 100% सिलेबस करण्याकडे फोकस करा. आणि 100% सिलेबस करण्यासाठी लागतो काय? टाईम. तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, टाईम द्यावा लागेल. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला JEEच्या एक्झाम टार्गेट करायचे आहे ना, मग आत्तापासून JEEच्या एक्झामची प्रिपरेशन करणं चालू करायचं आहे. ठीक आहे, नाहीतर मग मुलं कसं करतात की नोटिफिकेशनची वाट बघतात, नोटिफिकेशन आल्यानंतर प्रिपरेशन करायला सुरुवात करतात, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, नोटिफिकेशन आल्यानंतर 3 महिन्यात काय करणार आहे तुम्ही? मग तर तेच करावं लागते तुम्हाला, की बघावं लागते यार कुठल्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे काय, आणि तसं करून सुद्धा सिलेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे सध्या कसं आहे की सॅच्युरेशन खूप जास्त झालेलं आहे. ठीक आहे, ते कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जो 100% सिलेबस करेल त्याचंच सिलेक्शन होईल, बाकीच्यांचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे, कळतंय? तर बघा याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही 60%, 75% आणि 35% टेक्निकलला आहे आणि हे जे आहे नॉन टेकला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एवढंच मला सांगायचं आहे की टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. पहिलं होतं की तुम्ही टेक्निकल केलं ना तर ऑलरेडी तुमचं सिलेक्शन होऊन जायचं. नॉन टेकला कसं थोडंफार केलं तरी चालेल. पण सध्या कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मुलं खूप भारी आहेत, कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे. मुलं दोन्हीही करून जातात. जे खरंच सिरियस मुलं आहेत ना ते नॉन टेक पण करतात आणि टेक्निकल पण करतात आणि पूर्ण 100% देतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही करायचं आहे. फक्त एवढंच मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला वेगवेगळे क्लासेस करण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकच क्लास केला कुठलाही, किंवा मी तुम्हाला सांगतो तुम्ही सेल्फ स्टडी जरी केला ना, पण कसा करायला पाहिजे, प्रामाणिकपणे करायला पाहिजे. सेल्फ स्टडी जरी केला तरी JEEमध्ये सिलेक्शन होऊ शकते. JEEसाठी कोचिंगची आवश्यकता पडेलच असं मी तुम्हाला म्हणणार नाही. ठीक आहे, पण फरक काय आहे की जर का तुम्ही कोचिंग केलं तर तुमचे एफर्ट्स तुम्हाला थोडे कमी द्यावे लागतील, पण द्यावे लागतील. ठीक आहे, असं नाही की कोचिंग केली म्हणजे तुमचं सिलेक्शन 100% होणारच म्हणून. एफर्ट्स जे आहेत ते थोडे कमी द्यावे लागतील. म्हणजे कसं आहे, स्टडी मटेरियल तुम्हाला रेडीमेड भेटेल. ठीक आहे, क्लासमध्ये होईल, त्याच्यामुळे थोडंसं एफर्ट्स कमी द्यावे लागतील. त्यानंतर बघा, त्यानंतर की JEE जे आहे, JEEसाठी ग्रॉस इन्कम म्हणजे जी ग्रॉस सॅलरी असते ती किती असते? तर बघा JEEसाठी जी ग्रॉस सॅलरी असते ती जवळपास 48 ते 55 हजारापर्यंत असते. ठीक आहे, आता शेवटी कसं आहे की ज्या मुलांना एक्झाममध्ये JEEमध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यांना सॅलरी पाहून थोडा इंटरेस्ट क्रिएट करता आला पाहिजे. ठीक आहे, कारण की प्रत्येकाला IAS भेटेल, प्रत्येकाचं सिलेक्शन MESमध्ये होईल हे गरजेचं नाही आहे. ठीक आहे, तर ते पॉसिबल पण नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की ज्यांना JEEची इच्छा होत नसेल त्यांनी सॅलरी पाहून थोडासा इंटरेस्ट क्रिएट करता आला पाहिजे. ठीक आहे, JEEची ही कशी सॅलरी आहे माहिती आहे की डायरेक्ट सॅलरी, म्हणजे काय, ही दिसती सॅलरी आहे पण इनडायरेक्ट सॅलरी खूप जास्त असते. ठीक आहे, कळते तुम्हाला मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? तर इनडायरेक्ट सॅलरी त्याची भरपूर असते. तर त्याच्यामुळे कसं आहे की सॅलरी बघून इंटरेस्ट क्रिएट करा आणि पुरे शिद्दत के साथ पढ़ाई करो. ठीक आहे, धन्यवाद.